अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। नाम योगी श्री दत्ता महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सर्वांना सप्रेम नमस्कार। आज आपला वर्ल्ड हॅपीनेस डे म्हणजेच आपल्या लाडक्या परमपूज्य श्री दत्ता काकांचा वाढदिवस। आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण आपण सर्वजण मिळून काकांचा वाढदिवस साजरा करणार आहोत। मात्र यावेळी आपल्या सर्वांसाठी एक सरप्राईज आहे, म्हणजे त्याबद्दल मी तुम्हाला सांगेनच, पण त्याआधी आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य श्री दत्ता काकांना आवडणारे श्री रामरक्षा स्तोत्र आणि भीमरूपी स्तोत्रने करूया। तर स्वागत करूया सौ रेवती संत आणि कुमारी वृष्टी संत यांचे। आणि मी आपण सर्वांना विनंती करते, आपणही आपापल्या जागेवर बसून या स्तोत्राचं पठण करूया। श्रीराम समर्थ। श्री गणेशाय नमः। अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छन्दः सीता शक्तिः श्रीमद् हनुमान कीलकम् श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः। अथ ध्यानम् ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल् लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुर्जटा मण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूणधनुर्बाणं पाणिन्नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुं माविर्भूतं मजं विभुं रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापग्नि सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजा कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रः प्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सला जिह्वा विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दिता स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्नजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशकटिः पातु शक्तिनी हनुमत्प्रभु ऊरू रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत जानुनी सेतकृत पातु जङ्घे दशमुखान्तका पादौ विभीषणश्रीद पातु रामोऽखिलं वपु एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् सच्चिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पाताल भूतल व्योम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्
नरो न लिप्यते पापै भुक्तिं मुक्तिं च विन्दतिं जगज्जैत्रेकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारयेतस्य करस्था सर्वसिद्धया वज्रपञ्जरनामेदं यो राम कवचं स्मरेत् अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरा तथा लिखित्वा न प्रातः प्रबुद्धो बुधकौशिका आरामकल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामः श्रीलोकानां रामः श्रीमान् सनप्रभु तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनवदान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मदां रक्षः कुलनिहन्तारो त्रायेतां नो रघुत्तमः आत्तसज्जधनुषा विषस्पृशा वक्षया शुभनिशङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा अग्रतः पथि सदैव गच्छताम् सन्नद्ध कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन् मनोरथोऽस्माकं रामं पातु स लक्ष्मणा रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्ण कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान् प्रमेयः पराक्रमः इत्येतानि जपे नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिर्वै न ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं
श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् भर्जनं भवबीजानां मर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णम् श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु शुभं भवतु। भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुति वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता सकळा ओठवी बळे सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका दीनानाथा हरी रूपा सुंदरा जगदांतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे मायली नेणो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्ण कटिकांसोटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंदाद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळना नसे अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुळना कोठे मेरु मंदार धाकुटे ब्रह्मांडा भोवते वेडे वज्रपुच्छे करू शके तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा धन धान्य पशु वृद्धी पुत्र पौत्र समस्तही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करोनिया भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी
दृढन्देहो निसन्देहो संख्या चंद्र कलागुणे रामदासी अग्रगण्यो कपिकुळासी मंडळो रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासति इति श्री रामदास कृतं संकट निरसनं मारुति स्तोत्रं संपूर्णं। जय जय रघुवीर समर्थ। आता आपल्या सरप्राईजची वेळ आलेली आहे। आतापर्यंत आपले साधक मंडळी त्यांच्या परमपूज्य श्री दत्ता काकांसोबतच्या आठवणी, अनुभव व शिकवणी ते आपल्याला सांगून आपल्याला त्या भावविश्वात नेत होते, ज्यामुळे आपल्याला असं वाटायचं की आपण खरोखरच त्या प्रसंगात तिथे उपस्थित आहोत व जो आनंद त्या साधकांनी उपभोगला तोच आनंद आम्हालाही मिळाला। या वेळेस मात्र वाढदिवस खूपच खास पद्धतीने साजरा व्हावा असे आमचे नवीन पिढीचे मानस आहे। चला तर आजचे आपले स्पीकर खुद्द परमपूज्य श्री दत्ता काका यांचे आपण स्वागत करूया आणि त्यांचा आपल्यासाठी काय निरोप आहे हे आपण ऐकूया। पूज्य दत्ता काका म्हणायचे, सत्पुरुष हे त्यांच्या सांगण्यात असतात, तर दत्ता काकांचा खरा सहवास आपण उपभोगू, म्हणजेच त्यांनी जे आपल्याला विचार सौंदर्य दिले आहे ते आपण ऐकू, त्यावर चिंतन मनन करू आणि त्यांचा आपल्या जीवनात वापर करून तो सहवास टिकवण्याचा प्रयत्न करू। जसे श्री महाराजांना प्रवचनापेक्षा सोल टू सोल कम्युनिकेशन आवडायचे, तसेच परमपूज्य श्री दत्ता काकांनाही साधकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणींना कसे सोडवायचे हे ते मार्गदर्शन करीत, जेणेकरून साधक परमनंट हॅपीनेस कडे प्रवृत्त व्हायचा। तर असेच काही संवाद पर मार्गदर्शन आपण सर्वजण ग्रहण करूया। आमच्या रामदास तांबे होते मुंबईला, महाराजांचा अति अप्रतिम शिष्य। त्यांच्या डोळ्याला कॅटरॅक्ट झाला, म्हणून महाराजांनी कॅटरॅक्टचं ऑपरेशन ते दादरला गेले, चांगला डॉक्टर होता। त्यांनी ते सगळं तपासलं आणि म्हणाले 200 रुपये लागतील। हे रडायला लागल्या, त्यांना वाटलं जरा गरीब मनुष्य असते, 150 करून टाकू, तरी रडायला लागले। म्हणजे घरचा टिफिन आपलाच घ्या म्हणून असं करता 50 रुपये तरी रडायला लागले। तर त्यांना असं वाटलं की आपण सोशल डॉक्टर आहे आणि मी फार बिझी डॉक्टर आहे, म्हणजे शेतकऱ्याने ह्याच्यामुळे मी तुमचं एवढं पाहून आलो म्हणाले, माझ्या ऑपरेशन सक्सेसफुल होता, कधीच रडायला लागले। मग आपण रडता का डॉक्टर साहेब? या नुसत्या कॅटरॅक्टच्या रिप्रेशनचं करण्याकरता 200 घेतले। मी कधी महाराजांना आणि भगवंताला विचारलंच नाही की याचा हिशोब किती द्यायचा बाबा, 2 हात आहेत वगैरे वगैरे। मला वाटतं याच्यातून खूप शिकण्यासारखं, नुसती सांकेतिक गोष्ट नाही, त्यामुळे खूप शिकण्यासारखं आहे। समजा तुम्ही कोणी आहे, तुम्हाला याचा आनंद नाही, आपण इथे आल्यानंतर मला तर याचा आनंद झाला की यांनी गर्भ ह्याच्या कृपला ऑलरेडी उघडलं, म्हणजे न पाहता सांगू शकतो मी, नाही का? याचा आपल्यावरती विश्वास आहे। याचा मी तर फार हॅपी, म्हणजे कोणी ते दरवाजा बंद नाही केला याचा आनंद झाला पाहिजे आपल्याला। 4 चौकात दूध पैसे आपल्याला थोडं खाल्लेलं पसतंय, ह्या गोष्टीचा जर बेरीज आपण केली तर मला असं वाटतं सगळ्यांपेक्षा आनंदी। म्हणून महाराज म्हणाले, या सर्व भगिनींकडे कोण म्हणाले, फक्त 2 गोष्टीकडे लक्ष द्या, तुमची नजर उंबरठ्याच्या बाहेर जाऊ दे नका, दुःख घेण्याकरता। लक्षात आलं का? आणि प्रत्येकाने म्हणावं की स्वर्ग स्वर्ग जो म्हणतात तो आमच्या घरातच आहे। ज्याला घरात स्वर्ग वाटतो त्याला बाहेर 3 व्हिडिओच्या टीव्ही आहे याची फिकीर आहे। लक्षात आलं का? हे सगळे टीव्ही पाहून, आमच्याकडे टीव्ही नाही आजी म्हणते, पण नकोच आहे टीव्ही, हे खोटं रडकं पाहणं, पैसे देऊन रडण्यापेक्षा मी स्वतः पैसे न देता हसते, मग मला वाटतं हिशोब कोणाच चांगला नाही का? बरोबर ना? ते सगळे पैसे देऊन रडतात, ती काय सुनबाई तशी असते का त्यांची? चुकीचं आहे।
लक्षात त्याच्या आधी चेककडे लक्ष असेल सुनबाई म्हणतो मग ती सुनबाई कशी म्हणते सासूला तुम्हाला अद्रकचा चहा पाहिजे ते पैशावरती ना अद्रकचा चहा आहे आणि तुमची सुनबाई म्हणते की घेतला ना तर अगदी फुसफुस रडता असंच म्हणजे ती घेतला ना मग काय म्हणणार ओवाळ ओवाळती आजीबाई ओवाळ ओवाळती चलो मग ती हॅपी आणि इंग्रजीमध्ये सगळ्यात नसेल तर बी जॉली चैतन्य आप्त इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान पन्ना चिपू द्यावे अनुसंधान. आपलं इष्ट सगळ्यांचं आपण हॅलो करू पण आपलं अनुसंधान शिकणे तशाला तुम्ही खेळ प्रपंचला का तुम्हाला 5,000 असले तरी भरपूर वाटतो आणि 50,000 अपुरे वाटतो. आणि महाराज स्वागत की माझ्या मुलीला त्याही सिच्युएशन मध्ये कसं पहा ते उदासीनी गप्पा मारला म्हणजे इझीचेअरवरचा परमार्थ बहुत दावी ती विधेयता प्रसंगी तिथे ऐसा विराळ संत आणि उदाहरण ती होई कशा आलाबायला लागली ती नाव अशी येऊन राहिली आहे तिथे. बरं तिथे त्यांच्यावर ते चेन नसते दलित असतं ना 100 रुपयाने जुर्माना 3 महिन्याची जेल. त्यामुळे मला विमानातून खूप प्रवास करत असे का अतिशय प्रवास करत महाराज तर तिथे मला पुष्कळची सीट मिळतं तिथे सगळे इमर्जन्सी असते ती एअर होस्टेस येते आणि मला दिस असं करा तिथे त्या 2 सीटला त्यांना ते ट्रेनिंग द्यावं लागते 5 मिनिटं. मी अगदी हसलो. माझ्या मनात हे नाही की समजा विमान झालं तर याचं तिथे काय राहिलंय सगळं दुखणार हे होतं मी अगदी महत्वाचं नव्हतं ही दोन एक्सपिरियन्स म्हणलं यस फॉर दॅट. नाही का असं हसत खेळत केलं तर मजा आली का नाही तर मग कटकट आहे. आणि आपलं जी कटकट आहे आता बोलताना एखादा शब्द तो वापरावा लागतो. एक महाराज मी मुलगा मी विराश होणार तर तिथे सांगायला माहित नाही का फक्त असं आहे की जेव्हा तुम्ही या बुलढाणा गावात येता जेव्हा त्या घाटातून येतो काही घाट आहे त्याचं नाव तिथे लिहिलं की घाट प्रारंभ मोठ्याने लिहिलेला घाट प्रारंभ पण महाराजा मोर्शावर इकडे पण घेऊ घाट समा हा त्याचा टेक्निक नाही का. घाट प्रारंभाची भीती कोणाला इतर लोकांना आम्हाला काही भीती नाही आणि इकडे घाट समाप्त होतो कसं ऊन पाऊस फक्त ते जे आपण याच्यात कवितेमध्ये मंगेश पडगावकर जेव्हा असतं ते जीवनादानाचं वितकून नसायचं श्रीराम जयराम जयराम तसं एव्हरीथिंग तो पार्सल आहे माणसाचं सगळं पार्सल आहे तसं स्थिर काहीच नाहीये. महाराजांनी किती सांगितलं की तुम्हाला जे सुखाचं वाटेल तेही स्थिर नाहीये की उद्या जर उलट ठरतं चांगल्या अर्थात नाही ना. किंवा तुम्हाला कोणा एक गोष्ट सांगतो केशवराव बेलसरे यांनी एक पुस्तक दिलंय नागबुद्धाच्या प्रवचनावरती आहे 365 प्रवचन आहे तुमच्या असेल ते जेव्हा ते लिहित होते तेव्हा मी त्यांच्याजवळ बसलो होतो तेव्हा एका चांगल्या डॉक्टरनी म्हणजे डॉक्टर दत्तदांनी केलं बाबा तुम्ही काय लिहिता तर मी लिहून राहा तर केव्हा प्रसिद्ध होईल सांगता येईल. तर वी आर शॉक इतकं कॅज्युअल रिप्लाय कसं करणार त्यांच्या अतिशय अंतरंग दमोश दत्तर तो महामानला सांगितलं तर आपला केदारनाथ इतका गावाचा संबंध तर आमच्या घरी कोणीतरी हसलं तर तुम्ही हसता का तुम्ही त्याला सांगितलं तुम्ही पुस्तक लिहिला आम्ही तुम्हाला सांगितलं लिहिला की किती राहायचं तुम्हाला आराखडा लिहायच्या वेळेला माहिती असेल त्यामुळे ते केव्हा प्रसिद्धी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ते म्हणतात दत्ता असं आहे म्हणजे मी वेळात मी तुमच्यात होता माझा विविक्षित जग झाल्यानंतर हावला जो वेळ आहे तो या कामाला आता खर्च करणार आहे त्यामुळे मला कसं सांगता येईल किंवा कारण महत्वाचं आहे. मी गेल्यानंतर महाराज माझ्या नामाबद्दल विचार पुस्तकी याबद्दल फारशा
गोल्डन विंग म्हणून महाराजांचा अरिस्टॉटल विद्यम ज्याला म्हणतो, समर्थ रामदास स्वामी विवेक म्हणतात, त्याला महाराज म्हणतात. म्हणून महाराजांना समजूतदार वंश मला फार आवडतो. नाही तर एखाद्या काकडाची करा तर दिवसभर काकडाची सोड आणि मग 3 वाजता म्हणतो उठवठी महाराजा. तसं नव्हावं, त्याच्यात थाक कमी. आणि मग त्या लोकांना समजते हे नाही ते आहे आणि दोन्ही नाही, पण आहे अंतर नाही. आपण तुम्हाला किती लोकांना म्हणत नाही, तुम्ही जेव्हा प्रसादाला बसता कोणा ते म्हणतात खाऊन तर काय करायचं, नाही तर जाऊन सांगा, त्याला सांगा मला प्रदोष आहे आज. ते जेव्हा प्रेमाने वाटतात घ्यायला काय हरकत नाही का, ते प्रेमाने वाटतात. तुम्ही भुकेले आहात म्हणून ते वाटत नाही, तुमच्यावर पैसे नाहीत म्हणून त्यांचे तुमच्या चेहऱ्यावरचं जे प्रसन्नता आहे त्याला ते भुकेले आहेत, पण त्याला तुम्ही का वंचित करता. छोट्या गोष्टीमध्ये गुंतून होतो. त्याचं काय महाराज त्यामध्ये जितके रुपये तुम्ही देतात तितक्याचा मान मिळतो का इकडे पाहायला पाहिजे. बरोबर. आता कसं होतं, तुम्ही मला प्रापंचिक माणस आहे, तुम्ही अगदी तुकाराम महाराजांसारखं नाही आहे किंवा प्रल्हाद बुवांसारखं घरावर खुर्ची बसवली म्हणजे तयारी नाही. तसा करू नका. तुळशी पत्र मी ठेवतो असं जो म्हणतो तो ठेवत आहे ना, त्या गोष्टी सहज झाल्या पाहिजे. थोडस आपण असं का प्रत्येकाचा इंडेक्स करा की या गोष्टी केल्यानंतर माझा आनंद काय होईल. पण प्रापंचिकला सगळ्या गोष्टी कराव्या लागतील, कारण तुम्हाला सगळं प्रपंच आहे, ऑफिस आहे, नातेवाईक आहे, अवतीभोवती, त्याच्यात थोडक्यात खेळ सुचला पाहिजे नाही का. आणि मला वाटतं या टीव्हीने परमार्थ समजणं फार कठीण नाही आहे, कारण तुमच्या दोघांना चॅनेल बदलण्याचं रिमोट कंट्रोल आहे. 2 हा वेळचा आहे, त्यांचा अर्धा दुसरा लावा, दुसरा तर तिसरा लावून टाका नाही का. हे तिथे जसं आहे तिथे त्यांचा तुम्ही तो प्रोग्राम त्याचा चांगला असतो आणि त्याच्यावर पैसे का तुम्ही प्रोग्राम करत, पण तुम्हाला तो कंटाळा वाटतो. सो यू चॅनल चॅनल. पण आपलं कसं होतं, महाराज म्हणत ती करताना आपल्याला आनंद बसतो, कारण नंतर असं वाटतं नसतं केलं तरी बरं झालं असतं. ते आपण कोणाकडे जेव्हा लग्नात जातो ना, तुम्ही सायकोलॉजिकल पहा. असं वाटतं तिथे आपण लग्नाला गेलो, कोणी आपल्याला मान दिला नाही वगैरे, आपण नसतो गेलो बरं झालं असतं. नंतर 2 दिवसांनी कोणीतरी भेटते, तुमची फार आठवण काढली होती व लग्नामध्ये, तर गेलो असतो तर बरं झालं असतं. सगळाच प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला करताना प्रॉब्लेम नाही केल्याचा प्रॉब्लेम, कारण तुम्ही इतकं लोकांकडे पाहता तिथे सगळं नको. शेवटी यांना प्रश्न विचारला रमण महर्षींना त्यांच्या अंकांची, ते म्हणाले की तुम्ही त्या फक्त त्या तुमच्याच गावात राहता, तुमच्याच घरात राहता आणि तुम्ही इतके शिकलेले आहात, तर मग तुम्ही ठिकठिकाणी जाऊन प्रसार का करत नाही, जगाला सुधारत. मग व्हॉट इज वर्ल्ड, दिस इज द ओनली वर्ल्ड फॉर किती सुंदर. रमणाला जेव्हा प्रश्न विचारला रमण महर्षीला की तुम्ही तिथे अरुणाचल आहे, त्या अरुणाचला तो पिल्ले जो होता त्यांनी सांगितलं की व्हाय डोंट यू गो मूव्ह हिअर अँड देअर. तेव्हा त्यांनी काय ओव्हरतीच अदर वर्ल्ड म्हणा, आय डोंट थिंक दिस ओनली वर्ल्ड इज दिस. कोणाचा फार अर्थ आहे, कारण इतरांना इतकं शिकवण्यामध्ये तुम्ही बिघडणं हे त्याला अर्थ नाही, असं त्याने हात दाखवला. हा त्याचा छोट्या गोष्टीवर नाही का. आपण आता तेच वाक्य दुसऱ्या पद्धतीने आपण समजायला घेतलं की आपण रस्त्यानंतर खुर्ता कुठे पोचतो का, मला ते कुठे कुठे कळतं. 1 रुपया 2 रुपये 5 रुपये, आता 5 रुपयाचं वेळची ठेवल्यामुळे ते लक्षात आले की 5चं असावं, लक्षात आलं का. पण 100च्या नोटा आणि प्रत्येकाची जर पर्स घेतली त्याच्यामुळे आणखी 1-2 नोटा असतात सिक्रेट, म्हणजे माहीत नाही. अशा रीतीने ते जे आहे ते सिक्रेट नोटा आहे खरंच मला नाही तुमचा पडला काय नसताना. तेच महाराज म्हणजे की खोबऱ्या नारळाच्या पाण्याला गोडी जितकी जास्त, खोबऱ्याचं कमी. आणि आजकाल लोक ते नारळाचं फोडल्यानंतर लोक बाहेर चालत, कारण चुकीने देण्याच्या अंगावर पाणी टाकतं आणि यांनी जर समजा नॉन डाळ असेल ना तर प्रॉब्लेम आहे. समजून घ्या.
आणि आपण जमलेलं आहे, निराशा कारण नाही. यांना जमलंय, यांची हेल्थ किती हे असते, पण चेहऱ्यावर प्रसन्नता नाही का, बरोबर, चेहरा अतिशय प्रसन्नता आहे. आल्यानंतर अगदी हसतच होत्याला बसल्यात, चौकशी केली ते वगैरे वगैरे. एखादे ते अभंग येतात तेव्हा राग करू नका, पण याच्यातच प्रेम नसतं ना. तुम्ही जर पुस्तक ते गेला तर प्रेम शिवता नाही, तसंही नको ना. म्हणतात सौख्यापासून रुसही नाही ना. सौख्य जर असेल तर रुसण्यात मजा नाही नाही. तर त्यांचं आपलं सौख्य असल्यामुळे एखाद्याला त्या रुसतात, एखाद्याला मी रुसतो, फरकात दिवशी बरोबर आहे. पण त्याच्यातच तो प्रेम वाढवलाय, म्हणजे प्रेम म्हणजे आपल्या मला वाढवलाय ना. अगदी तर सोशल यू आर ओके, आय एम ओके, तर मग पुणे ओके नाही. इफ यू आर ओके आय विल बी डेफिनेटली ओके. उलट सांगा, यू आर नॉट ओके अँड आय एम ओके, डेस्टिनेशन कोण बोलले गोष्ट तसं कोणी सांगू शकत नाही. ते बोलणार नाही तर सांगू शकणार ते माऊली आहे. मजा त्याला. तसे दिवस सगळ्यांना तसेच जाणार आहे. ते कोणाचे फाशी चांगले गेले अशातला प्रश्न आहे. मी महाराज म्हणायचो ना की पूर्वीच्याकडे काय असं उपद्रव पैसे जे आहेत किंवा लॉकरची कन्सल्टंट करणार ते जमिनीत ठेवायचं. खूप छान बोलत तेव्हा म्हणाले की तुम्ही तुमचा मृत्यू झाल्यानंतर पैसे सुद्धा म्हणणार नाही मी येऊ का तुमच्या बरोबर. पत्नी जी म्हणाली फक्त दरवाजापर्यंत येईल, की अश्रुमीकडे मित्र जे आहेत ते स्मशानापर्यंत बसतात. बॉडी जी आहे ती आगलाच्यापर्यंत येईल. फक्त शेवटी तुमच्याबरोबर साथ देणार तर दोनच गोष्टी आहेत. तुम्ही जी जी उपासना केली असेल ही त्याचा मी मला की अशीच करा आणि केलेली सत्कर्म. म्हणून माझा एक नवीन कन्सेप्ट लोकांना विचारायचा आजकाल मी करत असेल की हाऊ यू विल बी रिमेंबर्ड बाय वर्ल्ड. भव्य कल्पना प्रत्येकाने कागदावर लिहावं की मी गेल्यानंतर लोक शोकसंदेश काय पाठव. हाऊ विल बी रिमेंबर्ड बाय वर्ल्ड इट सेल्फ. आणि तो नवीन नाही आहे. आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलं आपुले मरण भयांती तो अभंग आता तुमचं पाठतं ते सगळं ते कन्सेप्ट. हे लोक जे नातेवाईक काय म्हणतील, ते काय म्हणतील, ते काय म्हणतील. आणि शेवटी माझ्या स्वागताला फक्त विठ्ठल राहील किंवा खालच्या त्या अभंगात सांगतो शेवटी जे. पण इतकं निराश नका होऊ. पण शेवटी तात्पुरतं आहे वरती होते नाही. आपण समजा त्या कुठल्या स्टेशनच्या वेटिंग रूम मध्ये गेलो, आपण चौकशा करू का याला व्हाईट वॉशिंग कधी गेलाय, मला फॅन तिथे चालवते नाही, कारण तिथून वेळ गाडी आल्यांना निवडून जायचं पुढे. इतकं सगळं वर्ल्ड तात्पुरतं. बरं तुम्हाला गेम समजत नाही का? गेम समजतो, पाहतो, पण करत नाही. त्या क्रिकेटच्या मॅच मध्ये बॉल येतो का तेंडुलकरच्या बॅटला, तो बॉल चालला जातो, ते रन्स काढतात. शिकारतो जो द्रविड असेल तो रन काढतो. क्रेडिट कोणाला मिळते? जो बॅट्समॅन आहे त्याला. पण हा तर मेहनत करून मिळतो. कारण महाराज म्हणाले की ही वॉन्ट्स टू विन द मॅच. हे ज्याला समजलं नाही मला तर कौतुकच येते. टीव्हीच्या क्रिकेट पाहून तुम्ही जर परमार्थाची सूत्र काढलेत का, तो विचार नुसता बोलत असतो. आता त्याला क्रेडिट काहीच मिळत नाही. की स्कोअर जे आहे तो ज्याच्या जो बॅट्समन आहे तिथे समज तुम्ही क्रिकेट पण कसे म्हणून ते आणखी परमार्थ काय ठिकाण. कारण विचारतो तो काही मूर्ख मनुष्य नाहीये, तो पळतो. तो याच्याकरता पळतो की ती त्यांची जी हे आहे टीम आहे त्याचा रन स्कोअर होऊन जातो. वा 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 महाराज तू काय करायचं हे सगळे चालू असेल. तिथला जो अंपायरचा बाहेर देवी त्याचा तो मला माझ्या महाराजांची जातून त्याला हसायचं ते, त्याला रुसायचं ना. कारण हे जर त्यांनी केलं तर पुढच्या याच्यामध्ये तो अंपायर नाही राहिला. विमानात जातो विश्वास बाळगतो तेव्हा ती एअर होस्टेस अगदी कृत्रिम हास्य करून चेहऱ्यावरती
अगदी असं लावून होते, विश यू हॅपी लँडिंग. काय म्हणतो, विश यू हॅपी लँडिंग. तर म्हटलं वेट, आय हॅव टू गो टू मुंबई. लँडिंगचं काही तर माझ्या हातून गावाला राहायचे जाईल, त्यामुळे कोणालाच भरोसा नाही तिथे जाईल का, पण जिथे जाईल तिथे चांगलं लँडिंग झालं म्हणजे समुद्रात टोका झाला. आणि महाराज निराळ्या पद्धतीने इथे सांगले की आपण स्टेशनवरती जेव्हा जातो, बसचं सांगताय ना, ट्रेनचा निश्चित सांगतोय, कारण ट्रेनला जास्त काही होते काय म्हणतो, पोहोचायचं पत्र टाकेल बरं त्याला, पण पोहोचेल त्याला गॅरंटी नाही, याला गॅरंटी नाही. मी काय म्हणतो, मला ते तुमची तब्येत खराब आहे तर मला काहीच विशेष वाटत नाही. कारण काय सांगतो की तुमच्या घरी पैसे आहेत ते औषध नाही करता, तुमची लोकांजवळ पैसे नाही. तुम्ही जर जेवण नाही केलं तर तुमच्या कुटुंबातले लोक आई तू घे किंवा साहेब म्हणतात, आणि किती लोकांकडे तसं सुद्धा नसेल. म्हणून मी सांगतो, महाराज म्हणाले की परमार्थ जर शिकायचं असेल तर रविवारच्या उपासनेपेक्षा मोठ्या गावाच्या हसलून जावे, लक्षात राहतात, तरच परमार्थ समजू. एकाच्यात नळी गेलेली आहे, एखाद्या पायाचा जो ट्रॅक्शन वरती आहे, हे तर ठीक आहे, पण त्याच्या पलीकडचे जे लोक सांगतात अरे बाबा 8 दिवस झाले होते इथे राहून, ऐकायला बरं वाटत नाही का. फक्त हे असं अनुदान पुष्कळ नाही का. आधी हाती समजा आपण 100 वर्ष आयुष्य म्हणून अनवॉन्टेड बाय द सोसायटी, तुम्ही समजून हे आपले दात पडले जातील, आपली भाषा करणार नाही. आणि एक वाक्य तुम्हाला सांगतो, फिनिका वाक्य सांगतो, पॉझिटिव्ह वाक्य आहे. त्या मदर टेरेसा म्हणते की ग्रेटर डिसीज दॅन द ट्युबरक्युलोसिस, ग्रेटेस्ट डिसीज दॅन द पॅरालिसिस इज दॅट नोबडी वॉन्ट्स अस. लोकांना आपण हवेसे वाटत नाही, त्याच्यासारखं दुःख नाही लागत, पॅरालिसिस महारोगासारखं. पण मग आपण डोळे उघडे आणि आपण पुष्कळ हवंसं वाटतो, पुष्कळ गोष्टी असतात की तुम्हाला आजूबाजू वाटते. अशा कल्पने म्हटल्यानंतर आणखी सुखाचं थोडे काय, सुखाच्या व्याख्या जीवाचे दुःख असं नाही का, ह्याच्या रिलेटिव्ह आहेत. तुम्हाला किती लोक तुमच्यावरती आपल्यापणा देतात, या कल्पना तर देतात, किंवा त्या तुम्ही दोघे जण जेव्हा भेटल्या, किती असं काही झालं की तुम्ही इतका प्रेमाच्या आश्वास तुमच्याकडे तुम्हाला काय कल्पना काही दिवसात समजलं वाटलं तुम्हाला. तुमच्या प्रेमपेक्षा हे जास्त सुखाचं आहे. कोण भेटेला उपाय सध्या संबंध नाही म्हणून असावे जातो करते फारसे, नातं ते नसतील, आम्ही ते नसतील नाही का. पण डोळ्यात पाण्यानंतर त्या धावा झाला तुमच्याकडे, माझं काय जास्त 2 डोळे बघायचे असतं काही. एक्झॅक्टली. आणि म्हणून काय त्याची वास्तू दॅट आय हॅव बीन इंटेन्सिव्हली लव्ड इटसेल्फ इज द ग्रेटेस्ट गिफ्ट इन द वर्ल्ड. माझ्यावरती लोक अकारण प्रेम करतात, याच्याशिवाय जगात आणखी महत्वाचं काय. आणि ते आपल्याला म्हणून आहे, ते सगळ्यांना म्हणून लागलं. माझा मी एक्सप्रेस करतो तुमच्या भावना त्या, आपण सगळे गोपी राहायचं त्यांना नाही का, कोणीतरी चांगलं कोणीतरी ऐकलं, फक्त त्याला विसरलं काही मात्र भावना आहे. म्हणून तशा मीराबाई याला गेली वृंदावनला गेल्यानंतर ती मीराबाईला सगळ्यात मोठ्या मोठ्या सत्पुरुषांचं आदर. तर तिथे एक ते म्हणाले इथे काय ते धीस्वामी ना हरिदास त्यांच्या दर्शनाला जायचं. पण तिथे गेल्यानंतर तिथे त्यांनी विशेष टाकले, ते म्हणाले तुम्हाला आतमध्ये परवानगी नाही. तुम्ही का ते विचारून बघता. ते म्हणाले की बाहेरचा स्पर्श करून घे. तुम्ही मीराबाई आहात, मी स्त्री आहात, त्यानंतर एक मोठी कडवी डिसिप्लिन आहे तिथे होणारा एक. तिने काय केलं, तुमच्या रुसली असते. तिने हो असा कोणाला नाही म्हणाल, नाही म्हणाले,
कपाळ हात लावला माठावाला भरवून जाणार नाही. मला वाटलं वृंदावनात सगळ्या गोपी आणि पुरुष फक्त श्रीकृष्ण आहे, म्हणजे हरिदास म्हणा श्रीकृष्ण झालेत का? तर ते हरिदास त्या खोलीतून बाहेरून तिच्या दर्शनात आहे. मला असं वाटलं वृंदावनामध्ये सगळ्या गोपी आहोत आणि पुरुष जर असेल तर फक्त श्रीकृष्ण आहे. किती रम्य कल्पना आहे. असंच दा मी तर मीराबाईला काही जास्त महत्व देतो, म्हणून शॉकिंग आहे. तिने म्हटलंय फिकीर नाही म्हणजे तरुणान घ्यायचा म्हणतात का, मग त्यात काही विशेष काय, भवसागर सब सुख गयो, मग सुख गेल्यानंतर त्यात नदीतून ट्रक येऊ शकतो आपण. नाही, गमतीचा विनोद त्याचा तो भावार्थ पुष्कळाची पुस्तक नाही का. भवसागर सब सुख गयो हो, फिकीर नाही मुझे त्याचं व्हॅल्यू पण नाही. सोड तेच ना असं असं. आणि विसावा मिळत असेल तर गुरुकडे मिळेल. शेवटी जो विसावा जो शब्द आहे ना तो फार आहे, म्हणून त्या मुंबईला शेवटी शेजार तुझं म्हणतात तेच न जावे काशीची न जावे गयाची वगैरे त्यांच्या शिवना पोट पड. पण विसावा फक्त असे काय गुरुचरणांची आहे नाही का. आणि शेवटी लय लागो नामस्मरण. ठीक आहे, नामस्मरण हा एक्झरसाइज आहे, एक्झरसाइज शेवटी अल्टिमेटली ती कृती आहे. शेवटी लय लागो नामस्मरण घेऊ गुरुचरणी विसावा. त्या मोहरीच्या कुशीमध्ये विसावा आहे. मग ती म्हणे जग नाही झालं हरकत नाही, पूजा करू बरवा करू किंवा करण्याची आवश्यकता, तो विसावा शब्द आहे. आणि म्हणून तुम्हाला महाराज सांगायचे की ज्या देशामध्ये आंब्याचं झाडच नाही त्याला जर विचारलं की आंब्याची चव काय आहे, तसं सांगता येत नाही. तसं आपल्याला फ्रेजेसच नाही. प्रत्येक सकाळी दळण केलं, हे केलं, ते केलं, ते केलं, ते केलं, विसावा शब्द. आणि म्हणून आपल्या बेन्सरींचे जे आदर्श त्यांच्या मृत्यूपत्राची व्याख्या आहे, मृत्यूपत्र त्याला म्हणता लागतं वाचवा. आणि काय सांगतात, चंद्रमौळी घर असावं. आहा, चंद्रमौळी घर असावं. लक्षात आला का. ज्ञानेश्वरी समोर असावी, हातात माळ असावी, महाराज सहवासात असावे, ही माझी स्वर्गाची कल्पना. आणि थोडक्यात हळू सांगतो, 2 वेळा पुरेल इतकं 1 वेळा जेवण करायचं. परंतु ज्ञानेश्वरी समोर असावी. बाबांना विचारलं येत म्हणते ते त्याची वाचण्याचे कष्ट नाहीये, कारण थोडं पण तुम्ही वाचतच गेला तर मग पाहते काय तुम्ही एन्जॉय काय करा. ज्ञानेश्वरी समोर असावी, हातात माळ असावी, महाराज सहवासात असावे. किती गंध करा. मग तुम्ही लिहावा तुमच्या कागद मी लिहिल जोपर्यंत प्रोव्हाइड होत नाही त्याला अर्थही नको ना. मजेत राहताना सुद्धा असं कडवं मध्ये कमायचं. तेव्हा तो अजूनही प्रसंग आमच्या काकांनी कवतनी असा बघतो, यात काय विषय तर कोणी बोलू शकतो. 2 शर्ट 1 पायजमा. माझी मॉडर्न कवीची व्याख्या, ते मॉडर्न कवी उभे आहेत मंगेशकर, ते कवी उभा राहिला त्यांनी तुम्ही 2 पायजमा 1 शर्ट. तर लोक पाहिले सॉरी म्हणाले लॉन्ड्रीचं बीज दिसतो शिकायचं. असं हसत का. इथे डॉक्टर बोलले, डॉक्टर असं सांगतात की हा जो तुमचा गॅस आहे ना थोडा लिक आउट होऊन जातो, तो फ्रेश होऊन जातो. फ्रेश नाही का. बॉडी मेडिकल सायन्स एखादी गांभीर्य येते ना त्याची व्हेरी पॉझिटिव्ह, एकदम त्याच्यामध्ये फ्रेशनेस होतो तुमच्या चेहऱ्यात. एखादी गांबाई आपण दिली, एखादा ठेका गेला ते एक प्रकारचं एक आउटलेट कसे आहे खुश होतो. महाराज सकाळी उठून आपण सगळं दिवसभर असं कसावं, कुठल्याही प्रसंगाला जर असं कसावं कितीच नव्हतं. हा सगळा खेळ नाही का. समजलं. प्रत्येक जगाच्या मायाचा तो मुलगा आपण सोडू नका, हा त्याचा फळ आहे.
जग तुम्हाला फायद्यात येणार नाही किंवा तोट्यात येणार द वर्ल्ड विल गो इन दिस वे. आणि आज परवाचा तुम्हाला सांगतो, तो टीव्ही जर ओपन केला, चॅनल नंबर 20 स्टार न्यूज, तर तुम्हाला सगळ्या घटना दिसतील. विलासराव देशमुख इन ट्रबल वगैरे त्याच्या बातम्या. पण ते नसताना तर तुम्हाला माहिती नाही त्या ट्रबलमध्ये आल्या. म्हणून त्या चंदनला काय सांगतो, आपण रस्त्याने जातो, आपल्याला कोणतं भेटतो, तो काहीतरी सांगतो आणि तुम्ही दरवाज होता. मी कधीच नसतो, त्याला 3 जण सांगतो महाराज, तो भेटलाच नसता तर. ती इतकं जर दुःखदायक असतं तर त्याने फोन का नाही केला वर्किंग अवर्सला? तुला वाट बघणार हाफ रेटची. तुला जर हाफ रेटची फायदा असेल, आपण त्याला फुल रेटचं महत्व काय द्यायचं? त्याचा प्रॉब्लेमही फसला आहे. आपण एवढी फार सिरियसली घेऊन येतो म्हणजे तेच ते आपण आउट ऑफ प्रपोर्शन त्याला झाली तुम्हाला सांगितलं त्याला. त्यामुळे तो नसता भेटला तर तुम्हाला मनुष्य तुमचा नातं तुम्हाला कळलं नसतं असं काही आहे. तरी इतकं सिरियस त्याने घरी येऊन सांगितलं असतं. जो कॅज्युअली आपल्याला भेटलेला महाराष्ट्रात, तर कॅज्युअल आपण उत्तर घ्यावं. थोडस 19 लिप सिंपती दाखवायला श्रीराम जयराम जयराम नाही का, काय करायला हरकत तुम्हाला. पण आपल्याला काय वाटते की अगदी तो होतो म्हणून फार जर कशातही घेऊन एका भगवंताच्या नावाशिवाय सगळा खेळ आहे. काय झालं, एका भगवंताच्या नावाशिवाय सगळा खेळ आहे. आपणही लोकांना जेव्हा तुम्ही काल कोणी सांगितलं एका ठिकाणी एक उपासना होती, त्यामुळे उपासना होत्या म्हणजे लोकांना आवडत होता. त्यामुळे ते खरं सांगायचं उत्तर काय, तुमची जर उपासना फार चांगली असेल तर ते जी नावं ठेवतात त्याचं तुम्हाला दुःख झालं नाही पाहिजे. आणि त्याचं जर दुःख होत असेल तर नाव ठेवणारे खरे आहेत. टाळ्या वाजवायचे तर वाजकांच्या प्रीत्यच ते त्याचं शिकतो. तुम्हाला सांगू ना, तुमची जर चांगली उपासना असेल तरी आवडत, तुम्हाला काय वाईट वाटायला पाहिजे लक्षात राहा. ती नसेल तर दुःख होते, आता तुमचंही चूक आहे, त्यामुळे ते बरोबर आहे. लग्न करता अशी सूत्र अशी नुसती अशी तुमची सूत्र होती. काही दिवसांनी रमण महर्षी स्वतःच सूत्र सांगायचे. आणि रमण महर्षीकडे एक चांगले विद्वान झाले, त्यांनी असं काहीतरी रेफरन्स दिला की तो ते सांगितलं शंकराचार्यांनी असं म्हणायचं, असं सूत्र आहे. तर त्यांनी अर्धा 2 तास त्याने ते वाढलं. त्याच्यात ते सूत्रच नाही आहे, त्याच्यात तो विषय नाही आहे. तो सांगितलं कॉन्ट्रडिक्टरी शंकराचार्य सांगितलंय. तेव्हा ते म्हणाले रमण महर्षी, ते म्हणाले तुम्ही जे सांगता ते शंकराचार्य अभिप्रेत नाही. कोणाला? शंकर. तो चूक आहे, मी बरोबर आहे. काय म्हणाले? शंकराचार्य चूक आहे, मी म्हणतो ते करायचं. याचा अर्थ काय की तो कॉन्फिडन्स पाहिजे तुम्हाला. आणि विशेष शंकराचार्य सूत्राचं काय, जोपर्यंत त्याचे सूत्र मला समजले ना तोपर्यंत त्याच्यात हे असते माझ्या पेटून नाही का. म्हणून स्वार्थ खरा साधा आहे. तो स्वार्थ म्हणजे तुम्ही तर पारमार्थिक स्वार्थ नका समजू, प्रापंचिक स्वार्थही आहे. त्यांचं स्वार्थाला डिपेंड नाही केलं कोणा. गंमत काय, थोडा तर वेळ आनंद गेला मुकुंद आपला पुष्कळ गेला. सगळ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, ते व्यक्तिगत प्रॉब्लेम्स आहेत, एक पुष्कळ प्रॉब्लेम ते गुंतावून द्या. सगळा प्रपंच हा गुंतवणूक आहे. आपण जेव्हा असिस्टंट असतो तेव्हा आपण आपल्या साहेबाचं ऐकत, बरोबर. साहेब दयानंद आपलं अगदी अटेन्शन ऐकावं ही बुद्ध आहे, ही सगळी चूक आहे. हे ऐकत नाही. खरं म्हणजे ते ऐकत नाही याचे मला ते वाटत नाही. याच्यावर कामच नाही तुम्हाला सांगतो. सगळं कॉम्प्युटरायझेशन करते काय दिवसभर सांगतो सर्वानुभव. कोणी किती त्याचे सिस्टीम सगळं ते इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर सुद्धा येतं, इलेक्ट्रॉनिक डिजिटल सिग्नेचर, आणि ते काम काय मग करतील काय, ते उशिरा देतात. हे उशिरा येत नाही आहे, त्यांना काम नाही येत म्हटल्यानंतर. समजलं मला, महाराज हा नवसाचा देव नाही. प्रवचनाचं पुस्तक किंवा पोते अच्छा जरी तुम्ही अशी वाचले तरी पूर्ण अंगाने वाचा, म्हणजे मग ती वाचावीशी वाटते. नाही ते सगळे खुलाच्या केव्हा होऊन करतात. ही धडकन होते त्या सौरभ गांगुलीच्या त्या स्कूटरची धडकन. आता आपण आता घरी येऊ, तिथे जायचं जाऊ तरी म्हणजे थोड्या वेळानं घरी घेत. पण असं घरी गेल्यानंतर 5 मिनिटं पाणीपर्यंत विचार का, पण तिथून काय शिकून आलो, काय शिकून आलो. शिकले लोक खरं म्हणजे कोणाला फारशी लोकांची नावही माहित नाही, पत्ते माहित नाही त्या गावाच्या.
हे अपरिचित आहे. पण असं गुन्हा गोविंदाने आपण इथं राहिलो 5-6 तास राहिलो, त्यांना आनंद दिला, आपण आनंद दिला. म्हणजे विशेष म्हणजे हा असं होतं की आपण तिकडे गेलो तुम्ही कोण आठवण किंवा ह्या वहिनी तिथे होत्या आपल्याबरोबर, पण ते घर कोणाचं हे माहित नाही. तिथे आल्या गेल्याचं घर वाटतंय. तिथे कृष्ण परमात्मा देवघरात राहत नाही, तो रांगतो. महाराजांचं वचन आहे, ते म्हणाले ज्या आईटीने बालकृष्ण त्या गाडकेत नाचला, वृंदावर तो मोठा गेला, तसं मी तुमच्याकडे नाचून नाही कधी. फक्त काय करायचं, कालची आठवण काढायचं नाही, चेहरा थोडी प्रसन्न ठेवायची. हा प्रयोग तर करू आपण. पाहता पाहता दिवस बरे वाटायला लागते, घर मोठे वाटायला लागेल, माणसं चांगली वाटायला लागली आपल्या घरातले, शेजार पाजारे त्यामानाने बरे वाटायला लागते. काय होतं तुमच्या लोकांचं की मुंबईमध्ये आला का तो भाई त्या डोंबिवलीला, हा बोलत नाही, तो पाहत नाही, तो दरवाजा उघडत नाही, आणि मग तो म्हणायचा की जो आवडतो देवांना तोची आवडे, काय सर्वांना देवांना. खरं तुम्हाला सांगतो, सिंचच्या ब्लॉक मध्ये कॉलनीमध्ये लोक तुम्हाला, आणि बुलढाणा नाही एक्सेप्शन, पण मोठ्या कॉलनीमध्ये काय सगळ्या प्रकारचे लोक राहतील. ते तुम्हाला सगळे त्यांना तुम्ही आवडत नाही, हा फायदा आहे का तोटा आहे? सूत्र मी सांगतो, ही सूत्र अशी सांगायचं मला मागास सांगा की जेणेकरून तुमच्या दुःखावरती थोडस निर्जन टाकायचं. दुःख विसर हातात आहे. जिथे सगळे लोक आहेत ना, समजा मी त्या कनिष्क अपार्टमेंट राहतो, भोपाळला 16 फ्लॅट्स होता, त्याच्यापैकी 2-4 लोक मला पाहून हसत होते, 2-3 लोक मला अवॉइड करत होते, 2-4 लोकांचा माझा परिचय नव्हता. तर महाराज म्हणतील की फारच भाग्याची गोष्ट, त्या 15 क्वार्टर्सचा जो परिचय असेल तर तुझी वेळ तुला मिळतच नाही काही तुझं स्वतःचं काम करायला. कुठे बाळणपण आहे, कुठे लग्न आहे, कुठे काही आहे, तुला किती वेळ मिळेल का? म्हणून सगळे लोक तुमच्याशी मित्रही ठेवतील, ही तुमचा धारणा असावी. आणि सगळे विरोध करणार नाही म्हणे महाराजांचं म्हणे माझ्यासारखे वचन. कारण कोणाला कोणते स्वार्थाचे संबंध आहे. आता तुम्ही फोटोग्राफर आहे, अरे परिचय ठेवा, मुलाबाळांचे लग्न समजा झाले पुढे मागे, पैसे घेत नाही जास्त आणि गम समजली ना, कसं सगळे तुमच्याशी विरोधही करू शकत नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे काही करतील काही करणार नाही असं म्हणून त्याच्यामुळे तुम्ही दुःखी होऊ नका. आज काय होऊन राहिलं की आपण विकतचं श्राद्ध विकत घेतो, विकत दुःख विकत घेतो. मग सगळ्यांचा प्रपंच त्यांच्या कुटुंबाने, ते जर मला खासगीत भेटेल ना, मी सांगेन की तुमचा प्रपंच अति उत्तम आहे. याच्यात बिनसून जर तुम्ही केलं तर ते बिघडून जाईल. आपलं घर एअर कंडिशन नाही ना, वी थँक गॉड. आणि हे जर एअर कंडिशन झालं तर काय होईल माहिती का, हे जे कर्टन्स आहेत ना, हे एअर कंडिशनला मॅच नाही, हे पहिल्यांदा लक्षात येईल. समजा मग नंतर हे 15 दिवसाला बदलावं लागतील एसी. बरोबर आहे, मी त्या म्हणजे त्यांचं म्हणजे काय झालं आहे की एसी घेतला म्हणजे खर्च संपला का खर्च वाढू लागला, असं खूप वाढतो. आणि नंतर मग ते नसता घेतलं बदल असतं. आणि मग ज्यांच्याकडे नाही मग ते काय म्हणतात आमच्याकडे नाही म्हणून आम्ही दुःखी आहोत. ज्यांच्याकडे आहे ते आहे म्हणून दुःखी आहेत, आणि ज्यांच्याकडे नाही ते नाही म्हणून दुःखी आहे. याचा अर्थ आपल्याला सुखात राहायचं नाही, हा आपलं प्रतिज्ञा आहे. खरं म्हणजे आपल्याला त्याचं प्रेम वाटलं नाही. महाराजांच्या इथं काय झालेलं आहे की आपल्याला ती दृष्टी नाही. एका गावामध्ये लग्न झालं, खूप पाहुणे वगैरे होते, पण लग्न झाल्यानंतर 3-4 दिवशी त्याला ऑफिसमध्ये ऑडिट असल्यामुळे त्याला ऑफिसला जॉईन व्हावं लागलं. कोणाला? त्या मुलाला. तुम्हाला ऑफिसमध्ये जायला गेला, घरी आला तर त्याची जी पत्नी होती ती नव्हती. आता 4 दिवस झालं लग्न, त्याने इकडे सगळं तिकडे पाहिलं, मग घरात कोणी दिसत नाही म्हणा. आई तो काय म्हणाला, असं तरी घरात कोणी दिसत नाही म्हणाले. अरे तिची आजी आहे, कट्टी आहे, मम्मी आहे, मामी आहे, या सगळ्या असून काही पाहण्यासारखं होतं त्याला. तोपर्यंत ती दिसली नाही, तोपर्यंत घरात कोणी नाही. तसं सगळं करावं, घर झाडावं, आग्रामुळे करावं, पण फुटकून त्या गोंधळी म्हणा ही शेवटी द्या. बाकी सगळं प्रपंच चालणार, तुमच्याशिवाय चालणार तो. असं वाटतं का तुमच्याकडे येणारी मोलकरी दुःखी आहे? मला तुम्ही सांगा, ती तुमच्यापेक्षा जास्त सुखी आहे, कारण तिची अपेक्षा कमी आहे. तिला असं स्टेटस ओरिएंटेशन नाही, काही नाही. लक्षात आलं का? पण तुमच्याकडे जर उद्या पाहुणे येत असतील तर आजपासून काळजी सुरू होते.
देसानो हा मग ते काय म्हणते, आपण त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी कापलेले आंबे दिले, मग आपल्याकडे गावरान आंबे आहेत वगैरे वगैरे. नाही, ज्याचं काही असायचं आपण महाराजकडे त्याच्याकडे पैवंदी आंबे असू द्या, आपल्याकडे घाल काही दुःख नका. हे तुम्ही दुःख विकत घेऊन लागेल, लक्षात राहा. त्या गोलकर्णीकडे तिला काही डोक्याला काय नाही. ती म्हणते कालचं हे तुकडे खाती का तू, कोणती खाऊन टाकते. लोक तुकडे खातात म्हणजे ते पोळ्या खातात, दोघं चिडचिडतात, ढकलतात, दोघेही घरी जातात. तुमच्याकडे येणारा पाहुणा खुश नाही. लक्षात, तो नखरे करणार, नको 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 म्हणणार, कशी भूक लागलेली असते त्याला. आपण पोटाकरता जेवतच नाही करत, आपण लोकांकडे मग जेवण करतो, बरोबर ना. लोकांकडे पाहून जेवल्यानंतर माझं पोट भरलं नाही म्हणणारा आपणच दोषी आहे का जग दोषी आहे. जग हे जगाच्याच मार्गाने जाणार तुम्हाला. फक्त आपलं दुःख काय, या माणसासारखं दुःख तुझं. हा सगळ्यांचे फोटो घेतात, पण त्यांची कोणी फोटो घेत. जसं आपण सगळे लोक सुखी असं समजतो, प्रत्यक्ष आपल्या इतकेच ते दुःखी आहेत. हे जर नुसतं गुरुकिल्ली गेली तर ना, माझं जर मोठं नसेल त्याला सिमेंट कॉन्क्रीट, पण घरातली माणसं तर चांगली आहेत, नाही का. एका माणसाच्या अकोल्यालाच लग्न झाले, महाराजांना भेटायला झाले. महाराजांनी त्यांना ते समजावून सांगा कसं म्हटलं की लग्न कसं झालं वगैरे वगैरे. तर त्या म्हणाल्या की महाराज तुम्ही मला काही विचारू नका, या लग्नामध्ये माझ्यावरती सोन्याची दागिने पुष्कळ घातली की नाही, परंतु घरामध्ये सोन्यासारखी माणसं मला भेटली, याचा मला सोन्याहून जास्त अधिकार झाला. टाळ्या वाजवायचीच वाजवा त्यांच्या घरात. किती सुखाचा संसार आहे, मजेत ना. सुगंध म्हणजे अत्तराचा आहे का उपासनेचा? उपासने. मजेत ना. हो का, चांगले दिवस येणारच बरं आपल्याला. हो हो, चांगले आहेत ना. छान चालू आहे, चांगला चालू असलं पाहिजे, आपल्या मानाने चांगला होतं ना. किंवा महाराज जसं चालू तसं त्यांचे 3 तरी सूत्र आपण लक्षात ठेवलेला की तुमची प्रकृती कशी आहे, असा प्रश्न जनरली लोकांना विचारतात. काय उत्तर देतो आपण? कंबर दुखते, हात दुखतो. थोडक्यात उत्तर त्यांना वयाच्या मानाने चांगली आहे. काही तुम्ही म्हणावर माझी प्रकृती वयाच्या मानाने चांगली आहे दत्ता भैया, किती आनंद होतो नाही का. आता या वयामध्ये जसं आपलं वय वाटतं, काय होऊन राहिलं की आपण त्या वयाला तसं वातावरण पाहिजे असं म्हणत नाही का. लहानपणी तू फार उन्हाळा आहे म्हणून त्याला त्रास देतो, मुतालपणी तो पोक्त वागत नाही म्हणून त्रास देतो. म्हणजे थोडक्यात म्हणजे आपण त्रासच देतो लोकांना नाही का. लहानपणी लहानपणा सर्व वागलं पाहिजे, म्हातारपणी. म्हणून महाराज काय म्हणाले की जेव्हा तुमच्याकडे मुलीचं लग्न आहे तेव्हा निमंत्रण पत्रिका महाराज म्हणाले आजोबाच्या नावाने पाठवा आणि खाऊचा डबा नातवाच्या हातात द्या. कारण आपल्या पत्रिकेवर नातवाचं नाव लिहिलं तर नो आहे, तो मजूर काय म्हणतो का. आणि हा खाऊ जर आजोबाला दिला तर ते म्हणते मला काय भेटी काय नाही का. तर ते योग्य कर्म पण देऊ. हे सगळं करताना महाराज म्हणायचे की तुमच्या प्रपंचाच्या त्याला जाणीव आहे, त्यांना माहित त्याला जाणीव, पण प्रपंचाशिवाय वेगळं नाही ज्याला समजलं. म्हणजे महाराज म्हणाले कोठे काही एक आहे तर एक नाही. हे तुम्ही इकडे त्या श्रावण सोमवारच्या याच्यामध्ये म्हणताय असं फिरायला चुकून त्याच्यावर आपण हात खूप वाहतो ना, तो संसारामध्ये 7 वेळाच्या कहाण्या, त्या कुठे गेल्या तुमच्या कहाण्या, त्या भित्तीच राहिल्या. हे जीवनात आणून द्या. हे जीवनात आणण्याचं काय होईल की थोडस सुख छोटी तुमच्या नातेवाईकांची चूक आहे, पण पुष्कळ चूक तुमची आहे ना. मागे त्यांना तुम्ही खेचवलंय, मन दुःखी केलंय, जेव्हा आपल्याला गरज नव्हती, जेव्हा आपलं यंग एज होतं, काय करायचं असं दरवाजातून टाकलं. आता मुलीच्या लग्नाला म्हणू नको त्यांना, काकू घराकडे पहा, समजा तुम्हाला मी तुमच्या भाषेत सांगतोय. तर ते तसंच असणार आहे. त्याही काकू तुमच्याकडे पाहत नाही. ते जर गावाला गेले तुम्ही पाहाल का, नाही बा मला डोळ्याने दिसत ते फारसं नाही का. तर सांगण्याचा उद्देश असा की आपला दिवस आज
अरे सिरियस मला सिरियस लोकांना मी कसं देतो. मी कुठे जातो ना, कुठल्या मॅरेज मध्ये कुठे मध्ये, तर प्रथमच फोटोग्राफरकडे स्माइल करू दे. आपले फोटो सगळ्यात जास्त. आता परवाला आम्हाला एक मोठा प्रोग्राम होता त्याचा आज बँक ऑर्डरमध्ये CCIचा. सिलेक्टेड 40 एक होते आणि ते निळ्या पद्धतीच्या सीट वरती बसले. तो टीव्ही वाला आला, टीव्ही आला. आता म्हटलं आपण अशा माणसावर बसलो पाहिजे की तो अनकॉमन असेल, म्हणून एका दाढीवाल्याजवळ बसलो. दाढीवाले शीख माणसात लक्षात आलं का, तर माझे फोटो जास्त आले टीव्हीवरती. म्हणून कोणाच्या जवळ बसला तर फोटो जास्त निघतात हे त्याला समजलेलं आहे. आणि असं जर महाराजांच्या जवळ कोण बसलो तर महाराज दुःखाचं वातावरण अंदाज करून टाकेल. त्याची संगत घेतली त्याचे सगळे आपल्याला येतात. ते पोथीत दिलंय ना की तुम्ही एका धर्मशाळेत गेले, सगळे कोण दटलेले आहे, घाम आलेला आहे, सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे पण त्याचबरोबर एखाद्या साधूकडे गेले, अत्तर लागलाय, उदबत्ती आहे, हरिश्चंद्र द्रौपदीच्या गोष्टी, तिथे मन प्रसन्न होतं. 5 मिनिटं 10 मिनिटं हे जग विसरून जातो. जग विसरणं आज परमार्थ धर्म. आताच मी सांगत होतं की आम्ही 5-6 दिवसांनी पेपर पाहिला नाही, पण जेव्हा कलकत्त्यात किंवा जिथे असाल तेव्हा रोज सगळा पेपर येतो. मग पेपर आल्यानंतर काय होते, मला आता हसून लागलं, आपण पेपर वाचला नाही तरी मी काही बिघडलेलं नाही अजून. मग काय ठरलं आपलं, सांगा पटकन. आनंद काय आणि आनंदात राहायचं म्हणजे याच्यात बळजबरी नाही. खरं म्हणजे आपण आनंदातच आहे. थोडक्यात म्हणजे दुःख विसरायचं. आनंदात राहणं म्हणजे काहीतरी कृती आहे आणि दुःख विसरायचं हे फार साधी कृती आहे. आज काय म्हणलं की दुःखच आपण विसरत नाही, त्यामुळे आनंद मिळत नाही का. तुमचे भाऊ आहे समजा तुम्हाला माहित आहे, ते तुमच्यापेक्षा जास्त चांगली नोकरी आहे, हे तुमच्या दुःखाचं कारण असू शकेल का. नाही, ते त्याचं नशीब आहे त्याच्या. आणि खरं सांगतो प्रत्येकाच्या आयुष्यात तुम्ही जर खूप पैसे मिळाले ना तर तुम्हाला खर्चही खूप होतो माहिती आहे, तुम्हाला काय माहिती. ज्याला जास्त पैसे असतात ना त्याच्याकडे जेव्हा गणेश उत्सवाच्या वर्गणीवाला येतो तो 101च्या पुढचीच गुढी चालू करतो. हा म्हणजे खर्च पैसा इन्कम आपल्याकडे जास्तीत 18 रुपये आणि आपला तो प्रसादाला बोलावून देतो 21 रुपये. प्रसादाला बोलावतो हे विशेष आहे. 100 मग आम्ही घरी प्रसाद आणून देतो, तो 2 दिवसाचा झालेला असा आहे, आपल्याला ताजा प्रसाद देतो. म्हणजे आपण चांगले आहोत, फक्त मनाने आपण म्हणून राहिलो की आमच्यासारखे दुःखी कोणी नाही. कारण ती जावी म्हणजे तुमची भावाचे कोणी जे रिलेशन ते आमच्या चुकी नाही. पुस्तक मी तुम्हाला घडलं ना, मी जेव्हा भोपाळला होतो कनिष्का मध्ये तर 2 भावांच्या फॅमिली, एका फॅमिलीत की मी गेलो तेव्हा ते फार मला दुःखी दिसते. दुःखी त्याला विचारलं दुःखाचं कारण काय तुमचं, तर खरं सांगू ना भाऊजी, फार मी 2-4 दिवस आमच्या घरामध्ये झगडे चालू होते. कशा करता, आमच्याकडे वॉशिंग मशीन नाही, ती गोष्ट 10 होती. आता सगळ्याकडे असल्यामुळे मी आणखी दुसरं इन्स्ट्रुमेंट सांगतो, CD नाही म्हणून. पण मी त्यांना सांगितलं तुमच्याकडे दुःख कशामुळे आहे नाही आहे. मी आता म्हणलं त्यांच्याकडून चहा बनवणार, ज्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे ते म्हणतात ती घेत नाही कशी तर बरं झालं असतं. हा त्याचा विनोद आहे नाही का. त्यांच्याकडे आहे म्हणून दुःख आहे, तुमच्याकडे नाही म्हणून दुःख आहे. मुळात ती वॉशिंग मशीन सुखही देत नाही आणि दुःखही देत नाही. तुम्ही ज्या प्रमाणात तिच्याकडे पाहून लागला. तुम्हाला जर सुखी राहायचं असेल नसताना सुखी राहू शकता, आणि दुःखातच राहायचं असलं तर 2 असूनही दुःखात राहू शकता. कारण ती वॉशिंग मशीन आहे आणि त्याचा उपयोग आपण घेत नाही, म्हणून आपण प्रथम मातीमध्ये कपडे टाकून देऊ आपण धुवायला नाही का. मग काय ठरलं आपलं, आपण जर का पुन्हा भेटू तर आपण संध्याकाळी भेटू शकतो. तर तुमच्या चेहऱ्यावरती रामनामाचा अधिक हर्ष दिसला पाहिजे माझ्या सहित, आणि माझं अधिक हर्ष दिसणं हे तुमच्यावर अवलंबून. तुम्ही जितका हसाल तितका मी जोराने हसेल. तुम्ही खूप हसला तर मी कायम हसत राहील, कारण तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य म्हणजे महाराजांची वसली आहे.
अतिशय अप्रतिम असे काकांचे मार्गदर्शन आपण सर्वांना ऐकायला मिळाले. जसे काकांनी सांगितले की केशरी पेढा कुठूनही खा, तो गोडच लागणार, तसेच काकांचे जे वाक्य आहे ते आपण जर आपल्या जीवनात इम्प्लिमेंट केले तर आपण हॅपीनेस कडे प्रवृत्त होऊ. काकांनी नंतर सांगितले की दुःखाचा बभरा कमी करा. आपल्याला महाराज तेवढंच दुःख देतात जेवढं आपण सहन करू शकतो. जर त्यांनी खरोखर आपल्याला दुःख दिलं तर आपण जिवंतच नाही राहणार. आपण जितके चांगले आहोत त्याच्याहून जास्ती लोक आपल्याला चांगले समजतात आणि आपण जितके वाईट आहोत त्याच्यापेक्षा लोक आपल्याला कमी वाईट समजतात. जर असं आपण स्वतःला सांगितलं तर आनंदच आनंद आहे. खरंच काकांनी आपल्याला किती सोपं करून सांगितलं आहे की आपण जीवनामध्ये आनंदी कसे राहू शकतो, हॅपीनेस कसं टिकवू शकतो. ज्यांनी त्यावेळेस हे रेकॉर्डिंग करून घेतले त्यांचे टीम कडून खूप खूप धन्यवाद. ज्यांनी हे आवरून ठेवले आणि आम्हा सर्वांसाठी सहज उपलब्ध करून दिले त्यांचेही खूप धन्यवाद. तसेच या संवादमध्ये जे साधक आहे त्यांच्या गृहीत धरलेल्या संमतीमुळे आम्हा सर्वांना काकांचे मार्गदर्शन ऐकायला मिळाले, म्हणून त्यांचेही खूप खूप आभार. खरंच काकांचे हे सुखसंवाद म्हणजे आपल्या सर्वांसाठी खजिनाच आहे. कितीतरी साधकांचे कॉमन प्रॉब्लेम्स काकांनी सोडवून आणि त्यांना सोपे करून त्यांची बोझ कमी करून दिली. आपण सर्वजण पूज्य काकांचे अत्यंत आभारी आहोत. संपूर्ण टेक्निकल टीम, ऑन स्क्रीन व ऑफ स्क्रीन सेवेकरी यांचेही खूप खूप आभार. तसेच आपण श्रोता मंडळी ज्यांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला, आपलेही खूप खूप आभार. आता आपण पूज्य दत्ता काकांचे औक्षण करूया आणि केक कटिंग करून त्या गोडव्यासह या कार्यक्रमाची सांगता करूया. तर मी औक्षणसाठी आमंत्रित करते सौ सुरभी सचिन देशमुख आणि सौ वैशाली विशाल कुलकर्णी यांना, आणि केक कटिंगसाठी चिरंजीव अक्षनला. काकांचे औक्षण करण्यासाठी सुंदर अशी प्रार्थना रचली आहे इंदूर येथील सौ पुष्पाताई करंबळेकर यांनी. युगायुगांच्या कल्याणासाठी पूज्य काका तुम्ही औक्षवंत व्हा, हीच श्रींचरणी प्रार्थना. श्रीराम समर्थ. औक्षवंत भा दत्ता भैया. औक्षवंत भा दत्ता भैया. प्रभु से प्रार्थियले युगायुगाच्या कल्याणासी तुम्हास मागितले हो, तुम्हास मागितले. औक्षवंत भा दत्ता भैया. प्रभु से प्रार्थियले युगायुगाच्या कल्याणासी तुम्हास मागितले हो, तुम्हास मागितले. औक्षवंत भा
लाडका बाळ म्हणूनी अमृत घट विधला त्या कलशातून तुषार उधळून त्या कलशातून तुषार उधळून पावन आम्हा केले युगायुगाच्या कल्याणासी तुम्हास मागितले हो तुम्हास मागितले औक्षवंत भाव दत्ता भैया जेथे जेथे जना जनाला नाम मंत्र विधला गरीब शून्य धडोनी भेद नाही पाहिला नामा संगे प्रेम वाढवा नामा संगे प्रेम वाढवा संदेशा बोधियले युगायुगाच्या कल्याणासी तुम्हास मागितले हो तुम्हास मागितले औक्षवंत भाव दत्ता भैया औक्षवंत भाव दत्ता भैया औक्षवंत भाव दत्ता भैया जय जय रघुवीर समर्थ परमपूज्य दत्ता काका म्हणजे प्रेम आणि आनंद. सर्वसामान्य माणसांच्या जीवनांचे सुखदुःख मिश्रित लय आणि सूर वेगळे असले तरी पूज्य दत्ता काकांच्या सहवासात आल्यावर प्रत्येकाला आनंदाच्या समेवर आणण्याचे कार्य त्यांनी केले. आनंदाच्या समेवर म्हणजे कसे? तर पूज्य काकांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना श्री महाराजांचे विचार समजावून सांगून प्रॅक्टिकली कसे आपल्याला तसे जीवन जगता येईल याचा राजमार्ग दाखवला. आता हा आनंदात राहण्याचा मार्ग आम्हाला कसा मिळेल अशी उत्कंठा साहजिकच मनात उत्पन्न होईल. पूज्य दत्ता काकांनी आपल्या सर्वांसाठी ते विचार, सुखसंवाद आणि इतर अनेक पुस्तकाद्वारे उपलब्ध करून दिले आहेत. ते जर आपण आवर्जून वाचले व त्याचा अभ्यास केला तर आनंदी राहण्याचा मार्ग हमखास सापडेल. 10 जुलै हा काकांचा वाढदिवस आपण वर्ल्ड हॅपीनेस डे म्हणून साजरा करतोच. दर महिन्याच्या 10 तारखेला पूज्य काकांची आठवण म्हणून जॉय लेटर हे ई-मॅगझिन प्रकाशित होत असते. या माध्यमातून पूज्य काकांच्या आठवणींना, विचारांना, शिकवणींना उजाळा मिळतो. जॉय लेटरच्या सुरुवातीच्या अंकातून साधकांच्या प्रश्नांची उत्तरे, प्रश्न आपल्या सर्वांचे किंवा असे सोपे करता येईल का या स्तंभातून मिळतात. पूज्य काकांनी सांगितलेली हॅपीनेस सूत्रे, मॉर्निंग टॉक्स, काकांसोबत प्रवास वर्णने, साधकांना घडवलेले काकांचे विचार इत्यादी वाचाव्यास मिळते. पूज्य काकांनी 1993 साली इंदोर येथे उत्सवात सद्गुरू लीलामृत पोथी वाचनात काही महत्त्वाच्या ओव्या निर्देशित केलेल्या होत्या. त्या ओव्यांवरील विस्तृत अर्थविवेचन ओवी अभ्यास या अंतर्गत वाचाव्यास मिळते. हे वाचताना वाचकांचे चिंतन, मनन, आत्मपरीक्षण होऊन नाम घेण्यासाठी प्रेरणा मिळते. अशा काही आठवणी, अनुभव आपल्याला देखील सर्वांसोबत शेअर कराव्यात असे वाटले तर त्यांनी जरूर जॉय लेटरमधून शेअर कराव्यात.
आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन जॉय लेटर डाउनलोड करण्याची लिंक पाहू शकता. सुखसंवाद आणि अजून साहित्य घेण्याकरिता संपर्क करू शकता आणि जॉय लेटरमध्ये आपल्या आठवणी देण्यासाठी ईमेल करू शकता. धन्यवाद.